ब्रह्मपुरी नगर परिषद की ओर से लगभग पूरे शहर में करोड़ रुपए खर्च कर गटर लाइन डाली जा रही है, जिसके लिए सीमेंट, कंक्रीट तथा डामरीकरण किए गए मजबूत रास्तों को खोदकर गटर लाइन डाली जा रही है। यह योजना शासकीय योजना होकर ब्रह्मपुरी वासियों के लिए फायदे की है और नागरिकों ने इस योजना का स्वागत भी किया है। मगर यहाँ के नागरिकों का ऐसा कहना है कि गटर योजना के पश्चात उसे बुझाने के लिए जो ऊपर से मिट्टी डाली जाएगी, बरसात में वो दब जाएगी, जिससे यहाँ पर गड्ढा निर्माण हो सकता है। उनका कहना है कि मिट्टी डालकर ऊपर से रोलर चलाकर उसे सख्त बनाए, जिससे मिट्टी बाद में दबे नहीं और गड्ढा ना निर्माण हो। तो आइए सुनते इस संदर्भ में सिटी प्रतिनिधि मधुकर मिश्राम ने जब वहाँ के नागरिकों से बातचीत की तो उन्होंने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। सरजी नगरपालिकेचे गटर लाईनचे काम चालू आहे। होय ते नगरपालिकेचे काम लोकहितासाठी आहे। होय बरोबर आहे। परंतु पाऊस लागल्यानंतर आपल्याला काय याच्याबद्दल प्रतिक्रिया द्यायची आहे, थोडं बोला। हॅलो साहेब, हे नगर परिषद किंवा शासन हे आपल्या शहरामध्ये, ब्रह्मपुरी शहरामध्ये ही गटर लाईन टाकत आहे रस्त्याच्या मधोमध आणि ती फोडत आहे। तर हे विकासाचं काम आहे, याला मला कोणताच विरोध नाही, हे चांगली गोष्ट आहे। परंतु ही जी जेव्हा माती बाहेर निघते आणि पाईप टाकल्यानंतर हे माती जसं डुंबर मधात करतात आणि एक पाणी आलं की ते पाणी, ती माती आहे खाली साचते, तिथं एक असं म्हणजे एक गड्डा तयार होतो। तर हे जे डुंबर आहे मातीचं किंवा गड्डा आहे, हे त्या कॉलनीमध्ये किंवा रस्त्यात राहणारे जे सिनियर सिटीजन आहेत, अपंग लोक आहेत, लहान मुलं आहेत, यांना अतिशय धोकादायक आहेत। तर माझं एकच म्हणणं आहे की नंतरचं पण या क्षणाला जी माती आहे हे रोड रोलरनी ही जी माती आहे ही समतल करावी, एवढीच माझी इच्छा आहे। काम विकासाचं आहे, नगर परिषदेचं मी अभिनंदन करतो आहे त्यांचं, परंतु फक्त ही जी मातीचं आहे ही ती समतल करावी, एवढंच माझी मागणी आहे। धन्यवाद। विद्यानगर इथे राहत असून हे नालीचं काम चालू आहे आणि हे शिवर लाईनची नाली आहे असं आम्हाला माहीत पडलं। हे जे काम आहे हे काम विकासाच्या दृष्टीने चांगलं आहे, पण हे जे पाईपचा आकार आहे हा अतिशय लहान वाटत आहे, त्याच्यामुळे पुढे चोक होण्याचा प्रश्न निर्माण होईल, हा एक मुद्दा। दुसरी गोष्ट, हे आता जेव्हा याला माती टाकली जाईल तेव्हा ती माती बरोबर लेवलिंग करणार नाहीत ते आणि मग पाऊस येईल आणि या पावसाच्या काळामध्ये अनेक या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं बाळं आहेत, अनेक लोकांच्या गाड्या घोड्या जाणार नाहीत, म्हाताऱ्या माणसांना त्रास होऊ शकते, लहान मुलांना त्रास होऊ शकते आणि पावसाळ्यामध्ये इथे दुर्गंधी निर्माण होईल, घसरण निर्माण होईल, घसरून कित्येक लोक पडतील आणि त्याच्यामुळे चिखलाचं साम्राज्य निर्माण होईल, गंदगी निर्माण होईल, डास निर्माण होतील आणि त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून ह्या सर्व बाबीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ही जी नाली होत आहे हे विकासाच्या दृष्टीने चांगली आहे, पण पाईपचा आकार। CTV के लिए मधुकर मिश्राम की रिपोर्ट।